वागळे इस्टेट परिसरात बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत वागळे इस्टेट हनुमान नगर भागातील जनरल मुस्लिम कब्रस्तान वन विभागाच्या सुरक्षा चौकीजवळ प्लास्टिकच्या टबमधील पाणी पिणाऱ्या बिबट्याचा व्हिडिओद्वारे व्हायरल झालाय। या भागात बिबट्याचा संचार स्पष्ट झाल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। हनुमान नगर येथे जनरल मुस्लिम कब्रस्तान वन विभागाच्या बीट सुरक्षा चौकी जवळच पशुपक्ष्यांसाठी एका टबमध्ये पिण्यासाठी पाणी ठेवण्यात आले। उन्हाच्या काहिलीमुळे बिबट्या पाण्याच्या शोधात हनुमान नगर भागात आल्याचं रविवारी पहाटे 1:15 वाजण्याच्या दरम्यान आढळलं। तो पाणी पिताना दिसल्यानंतर एका रहिवाशानं त्याचा 40 ते 45 सेकंदाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केलाय। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। आठवड्यापूर्वी असाच एक बिबट्या कैलासनगर भागातही आढळला होता। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन वन विभागानं केलं आहे। बिबट्या दर्शनानंतर परिसरातील नागरिकांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या राखीव वनक्षेत्राचाच हा भाग आहे। हा क्षेत्र मामाभांजे डोंगर परिसराच्या पायथ्याला आहे। राखीव वनक्षेत्राच्या या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढलाय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। कळवा स्टेशन रोडवर नाल्यातील गाळ्याचे ढिगारे, नागरिक त्रस्त, रोगराईची भीती वाढली। पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई मोहिमेला वेग देत ठाणे महापालिका प्रशासनाकडून विविध भागांमध्ये साफसफाईची कामं सुरू करण्यात आली आहेत। मात्र या कामांदरम्यान काढण्यात येणारा नाल्यातील गाळ आणि कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जात असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। कळवा पूर्व येथील स्टेशन रोड परिसरात सध्या नाल्यातून काढलेला गाळ आणि कचऱ्याचे ढिगारे मोठ्या प्रमाणात साचल्याचे दिसून येत आहेत। दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाले। या कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त केली जाते। कळवा स्टेशन रोड हा अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग मानला जातो। या मार्गाने दररोज शेकडो नागरिक आणि प्रवासी ये-जा करतात। मात्र रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेल्या गाळाच्या ढिगाऱ्यांमुळे पादचाऱ्यांना तसंच वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। काही ठिकाणी दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक दाबून प्रवास करावा लागत असल्याचं ही चित्र पाहायला मिळतंय। स्थानिक नागरिकांनी प्रशासनानं तातडीनं हा गाळ उचलून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी केली आहे। पावसाळा तोंडावर असताना साफसफाईच्या कामांमध्ये योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचंही नागरिकांकडून सांगितलं जात आहे। ठेवतात पण पटकन उचललेच जात नाही। त्याच्यामुळे आम्हाला हा त्रास किती वर्षानुवर्ष हा त्रास सहन करावा लागतोय। एक तर पूर्ण जेवणामध्ये धूळ जाते, सेटर उघडू शकत नाही आम्ही,
कपड्यांचं सगळं नुकसान होतं. काय मी स्वतः कॅन्सर पेशंट आहे. या धुळीचा इतका त्रास होतो की जेवताना सुद्धा आम्हाला ती सगळी धूळ ती पोटामध्ये जाते. म्हणजे इतकं इन्फेक्शन होतं या गोष्टीचं की अक्षरशः आम्ही 15-15, 20-20 दिवस दुकान उघडलं जात नाही आमचं. कसं जगायचं कसं इथे आम्ही. काय मागणी केली प्रशासनाला? प्रशासन ते तुम्ही घाण काढताना तर ताबडतोब उचला ना. तुम्ही महिना घाण ठेवता, हे चुकीचं आहे ना. आम्ही पण सामान्य जनता आहोत, आम्ही कोणाकडे दाद मागणार याची. काढतात आणि जवळजवळ महिनाभर ही घाण उचलली जात नाही. अशीच महिनाभर घाण ही अशीच असते. आणि या धुळीचा परिणाम सगळ्या लोकांना होतो. एक तर दुकानाला होतो तो होतोच, पण आमच्या रोजच्या जेवणामध्ये पण, आमच्या पूर्ण जेवणामध्ये ही धूळ येते. किती त्रास सहन करायचा हा. आणि किती आज 25 वर्ष झालं हेच चालू आहे. पटकन ही घाण उचललीच जात नाही. मला प्रशासनाला एवढं सांगा की तुम्ही काढताना गटार 1 ते 4 दिवसाच्या आत तरी ही घाण उचला. तुम्ही आता काढून किती दिवस झाले आज, आणि त्याच्यात लोक अजून आणून टाकतात. त्याच्यामुळे तो हा त्रास आम्हाला रोडवर राहणाऱ्यांनाच जास्त त्रास आहे ना हा. या त्रासाची कोण दखलच घेत नाही. कळवा पोलिसांनी CEIR पोर्टल आणि आधुनिक तांत्रिक माहितीच्या आधारे हरवलेले मोबाईल शोधून काढत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वर्ष 2025-26 दरम्यान कळवा पोलीस ठाणे हद्दीत विविध कंपन्यांचे मोबाईल फोन हरवल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणांचा तपास करताना पोलिसांनी तब्बल 110 हरवलेले मोबाईल शोधून त्यांचं मूल मालकांना ते परत केलेत. या मोबाईल फोनची एकूण किंमत 18,65,000 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उटेकर, पुणे विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल गायकवाड आणि प्रशासन विभागाचे पोलीस निरीक्षक विठ्ठल नवादे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला आवश्यक मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्यानुसार CEIR पोर्टलवर हरवलेल्या मोबाईलची माहिती अपलोड करून विविध तांत्रिक माध्यमातून माहितीचं विश्लेषण करण्यात आलं. तसंच मोबाईल वापरण्याचे पत्ते शोधून प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन चौकशी करण्यात आली. या विशेष मोहिमेत पोलिसांनी विविध कंपन्यांचे मोबाईल जप्त करून ते त्यांच्या मालकांच्या ताब्यात दिले. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त झोन 1 चे सुभाषचंद्र बुरसे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया दमाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक संतोष पिंपळ, उपनिरीक्षक हरिश्चंद्र गोसावी, वैभव जोशी, शरद हांडळ, सुरेश रेपाळे तसंच विशेष परिश्रम घेत सराहनीय कामगिरी बजावण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या कारवाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आक्रमक आंदोलन. ठाणे महानगरपालिकेच्या कारवाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज आक्रमक आंदोलन छेडलं. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील एका दिव्यांग महिलेच्या दुकानावर अनधिकृत बांधकाम असल्याचं कारण देत महापालिकेनं कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान दुकानातील साहित्याबरोबरच संबंधित महिलेची व्हीलचेअरही जप्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेमुळे संताप व्यक्त करत शिवसैनिकांनी व्हीलचेअरच्या माध्यमातून अनोखं आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या उपजीविकेवर गदा आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दिव्यांगांच्या हक्कांवर गदा आणणारी कोणतीही कारवाई सहन केली जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात शिवसेना शहराध्यक्ष केदार दिघे तसंच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रथम मी निषेध करते. आपण विकलांग महिलांना एक कॅबिन देतो, महानगरपालिका महापौर माध्यमातून दिलं जायचं, जिचं स्वतःच चालू होतं, तिच्या तुम्ही कॅबिन उचलली तिला पूर्वकल्पना दिली होती का? नव्हती दिली. ती 2 मिनिटं चेअर सोडून बाजूला गेली, तिची चेअर पण नेता ज्या कोणी या अधिकाऱ्यांनी हे कार्य केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी हे झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेची जनतेसमोर माफी मागावी, अन्यथा त्यांना निलंबित करण्यात यावं. निलंबित तर हे झालंच पाहिजे. अपंगासाठी आपण नेहमी कार्य तत्पर असतो, अपंगासाठी आपण नेहमी मदत करतो. तुम्ही मदत करायला सोडून जिचं कार्य चालू होतं, जिचं पोट भरायचं काम चालू होतं, तिला तर तुम्ही नोकरी देऊ शकत नाही. ती तिच्या स्वतःच्या जीवावर केली होती, तर तिचं तुम्ही कॅबिन नेली तर नेली, ठीक आहे, कारवाई केली तुम्ही, अतिक्रमण असेल म्हणून तुम्ही कारवाई केली असेल,
त्याबद्दल आमचं म्हणणं नाही, पण तुम्ही तिची व्हीलचेअर का नेली? तिची व्हीलचेअर नेली, जशी नेली तशी तिला द्यायची, त्या ठिकाणी जाऊन तिची माफी मागायची आणि त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं, हे आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महिलांकडून मागणी आहे. मी ह्या अधिकाऱ्याचा जाहीर निषेध करते. मस्ती करेंगे सारे मिलके मस्ती करेंगे सारे मिलके सूरज वाटर पार्क सब मिलके नाचे गाए मस्ती में आज सूरज वाटर पार्क धूम मचाते सब मिलके आज ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं अवैधरित्या गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक करत मोठी कारवाई केली आहे. मोगेश सुनील म्हात्रे, वय वर्ष 32, राहणार भिवंडी काल्हेर, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या आरोपीकडून एक गावठी बनावटीचं पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 30,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कापडनीस, पोलीस हवालदार शैलेश शिंदे आणि पोलीस शिपाई संतोष वायकर, अरविंद शेजवळ आणि पोलीस नामदार सुमित मधाळे हे कापूरवाडी पोलीस ठाणे हद्दीत फरार आणि रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस हवालदार शैलेश शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी काल्हेर ते ठाणे सार्वजनिक रोडवरील न्यू कशाळी ब्रिजजवळ सापळा रचला होता. पोलिसांनी संशयित मोगेश म्हात्रे याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्टल आणि जिवंत काडतूस आढळून आले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे अग्निशस्त्राचा कोणताही वैध परवाना नसल्याचं स्पष्ट झाले. तसंच ठाणे शहर पोलीस आयुक्तालयानं लागू केलेल्या मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आलाय. या प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केला असता 12 मेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या आरोपीवर यापूर्वी नारपोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.